नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कृष्ण जन्माष्टमी या पावन पर्वावर अतिशय आनंदमय वातावरण असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. कृष्ण जन्माष्टमी ही आपल्यासाठी खूप जास्त आनंददायी, उत्साह निर्माण करणारी आणि आनंद घेणारी, आनंद देणारी जन्माष्टमी आहे. सर्वप्रथम कृष्णाला दह्यादुधाने आंघोळ घातली गेली. त्यानंतर त्यांचे वस्त्रपरिधान करण्यात आले. वस्त्रपरिधान झाल्यानंतर बघा श्रीकृष्ण कसे करत आहेत. बाळकृष्ण वस्त्रपरिधान झाल्यानंतर त्यांना अतिशय सुगंधित फुलांनी सजावट केली. त्यानंतर चंदन टीका त्यांना लावला. त्यानंतर त्यांना अक्षता अर्पण केले. त्यानंतर त्यांना थोडेसे माखन चारले. माखन यासाठी कारण कान्हा हा खूप नटखट आहे ना. बाळकृष्ण तसाही नटखटच असतो. माखन चारवून त्यांना थोडा वेळासाठी शांत केले. मग त्यांची स्थापना केली देवस्थानावर. त्यानंतर दीप प्रज्वलन करून आनंदमय आणि एकदम प्रज्वलित वातावरण निर्माण केले. सगळीकडे प्रकाशच प्रकाश. मग छोट्या बाळकृष्णाला चंदन टीका, फूल अर्पित केले, अक्षता अर्पित केली आणि त्यांनाही सुशोभित केले. गुलाबांच्या पाकळ्यांचा सुगंध अतिशय छान येत होता. बघा बाळकृष्ण आणि सगळ्यात लहान बाळकृष्ण किती छान रीतीने बसले आहे. यांनाही माखन चारले थोडेसे छोट्या बाळकृष्णांना. त्यानंतर आम्ही खूप प्रार्थना केल्या देवाजवळ की देवा सगळ्यांना सुखी ठेव. श्रीकृष्ण हे अतिशय आनंदित, नटखट आणि नेहमी लीला करणारे आहेत. यांच्या लीला ह्या आपल्याला नवीन शिकवण देऊन जातात. श्रीकृष्णाचा जन्माचा ब्लॉग हा मी टाकलेला आहे. तो बघण्यासाठी नक्की मला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना राधे राधे. हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय